मंचरमध्ये स्मार्ट मीटरला वाढता विरोध, आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या MSEB वतीनं बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात संतापाची लाट उसळली आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता हे मीटर बसवले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी केलाय. काय आहे मुख्य अडचण? मंचा शहरात जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या नवीन मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे. काही ग्राहकांना तर 10,000 रुपयांहून अधिक बिल आले असून मुंबईतून थेट संपर्क साधून त्यांचे मीटर बंद करण्याचे प्रकार घडत आहेत, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या: ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी कायदेशीर सूचना देण्यात यावी. ग्राहकांसाठी मेळावे घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे. अवाढव्य बिलांच्या तक्रारींची तातडीनं दखल घ्यावी. आंदोलनाचा पवित्रा: मंचर शहराच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख शीतल संतोष बागल यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की प्रशासनाने ग्राहकांची लूट थांबवावी, अन्यथा संपूर्ण आंबेगाव तालुका आणि मंचर शहराच्या वतीने महिला आघाडीसह तीव्र आंदोलन छेडले जाईल. इतर ग्रामस्थांनीही सरकारवर फसवणुकीचा आरोप केला असून हे खासगीकरण सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसल्याचे मत व्यक्त केले आहे. नमस्कार, योद्धा चॅनलमध्ये मी सुदाम कराळे पाटील आपलं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आपण आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर शहरामध्ये आहोत. येथील काही ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या ज्या नेते आहेत त्यांच्या काही चर्चा आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर अलीकडच्या काळामध्ये जो MSEBच्या मार्फत अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत जे स्मार्ट मीटर दिले जाणार आहेत त्यामध्ये अवास्तव असं बिल येणार आहे. काही गोष्टी समजणार नाही सामान्य माणसाला, तर त्याला विरोध म्हणून पुढच्या काळात ती पावलं उचलली जात आहेत आणि एकूणच या संदर्भात त्यांच्या काय अडचणी आहेत आपण समजून घेणार आहोत. ताई, मला सांगा, काय संदर्भ मध्ये उद्याच्या काळात तुम्ही हे आंदोलन उभं करणार स्मार्ट मीटरच्या विरोधात? कारण स्मार्ट मीटरचं आंदोलन असे की महाराष्ट्र शासनाच्या 45 कायद्यानुसार हे स्मार्ट मीटर लोकांना बसवले जातात. पहिली गोष्ट, लोकांना कल्पना दिली जात नाही त्या गोष्टीची. सोसायट्यांमध्ये आल्याच्या नंतर ही लोक डायरेक्ट स्मार्ट मीटर, जुने मीटर काढून नवीन मीटर लावतात. पण आजकाल लोकांना जे नवीन स्मार्ट मीटर लावले त्याचं बिल पण भरपूर येते आणि जे 10,000च्या पुढे आता ज्यांना बिल आलेत ना त्यांचे डायरेक्ट मुंबईवरून फोन येऊन डायरेक्ट मीटर बंद करण्यात आले त्यांचे. खरं तर तुम्हाला ग्राहक कायद्यानुसार ग्राहकांना पहिले सूचना दिली गेली पाहिजे. हो, आणि त्या सूचनेनुसार काही गोष्टी घडायला पाहिजे, त्या घडत नाही असं तुमची तक्रार आहे. हो, नाही, न विचारता स्मार्ट मीटर बसवले जातात. खरं तर आपण ऐकले, न विचारता स्मार्ट मीटर बसवले जातात. खरं तर ग्राहकांचा जो कायदा आहे किंवा ग्राहकांची जी समस्या मांडायची आहे किंवा विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे, ते घडत नाहीत. जर ज्या वेळेस काही गोष्टी लादायच्या असतील तर खऱ्या अर्थानं ग्राहकांचा मेळावा घेऊन, ग्राहकांची चर्चा करून MSEBच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये एकत्रित काहीतरी मार्ग काढून त्या गोष्टी सुचवून नंतर ह्या योजना राबल्या पाहिजे असं त्यांचं मत आहे. उद्याच्या काळामध्ये ह्या जर गोष्ट पुढे थांबल्या नाही तर तुमचं पावित्र्य काय असणार आहे? तर आम्ही पूर्ण आंबेगाव तालुका आणि मंचर शहर यांच्या वतीने, मी महिला आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. तीव्र आंदोलन छेडणार आहे. तीव्र आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून पाठी पण आंदोलन, म्हणजे मी स्मार्ट मीटर विषयी मी आंदोलन केलंच होतं. म्हणजे मी तिकडे ऑफिसला जाऊन केलं होतं. ऑफिसला जाऊन? हो, ऑफिसला जाऊन. तुमचं नाव आणि तुम्ही कुठल्या पदावर काम करताय? मी शीतल संतोष बागल, मी मंचर शहराची उद्धव ठाकरे गटाची शहर प्रमुख आहे. शहर प्रमुख आहे, त्या माध्यमातून तुम्ही काम करताय. निश्चित उद्याच्या काळात हे सगळं काम करण्यासाठी तुमचा लढा राहणार आहे. हो, लढा राहणार. अजूनही काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. तुम्हाला काय वाटतं की या स्मार्ट मीटर संदर्भात काय बदल व्हायला पाहिजे? सगळी जनतेची सरकारकडून फसवणूक चालली ती थांबवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. ही फसवणूक थांबण्यासाठी तुमचं हे पाऊल आहे. तीव्र आंदोलन देखील पुढे होणार, तीव्र आंदोलन करणार. निश्चित आपण ऐकलंय की जर MSEBच्या माध्यमातून हे अवास्तव मीटरचं हे जर वाढलं किंवा वाढत राहिलं तर ते न सोसणार आहे. त्यामुळं त्याला आमचा विरोध राहील आणि उद्याच्या काळात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार, ही भूमिका ग्रामस्थांनी या ठिकाणी मांडलेली आहे. निश्चित उद्याच्या काळात आपण पाहूया की शासनाच्या माध्यमातून अर्थातच हे सगळं खाजगीकरण आता चालू आहे आणि त्यामार्फत MSEB आपल्या ग्राहकांची लूट करते अशी ह्या लोकांची भावना आहे.
बघूया पुढच्या आंदोलनामधून काय मार्ग निघतोय का. आपण भेट दिल्याबद्दल, आमच्या योद्धा चॅनलला भेट दिल्याबद्दल कराळे पाटील आणि नारायण सूर्यवंशी यांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद.